सांगितलं, आणि मृगारीकडनं त्यांनी जाणून बुजून पाप केलं, ते पशूंना मारलं, प्राण्यांना मारलं. पण आपल्याला कळत पण आपल्याकडनं तसं काय पशु नाही पण कीटक वगैरे जीवजंतू मारले जातात, तर त्याचं पाप आपल्याला. प्रश्न ऐकलं सगळ्यांनी? जाणीवपूर्वक मृगारीने पशु पक्ष्यांना मारलं, त्यामुळे त्याचं पाप निर्माण झालं किंवा दुराचारी वर्तन निर्माण झालं. मॅडम म्हणतात आपल्याकडून अजाणतेपणानं कधी कधी ह्या गोष्टी घडतात, त्याचं पाप. कधी कधी जाणतेपणाने, पण जे सपोज आता पाले कॉक्रोच आहे, आपण त्यांना मारतो. खरं सांगा सत्संगामध्ये बसलेले सगळे लोक तुम्ही आहात, मला उत्तर द्यायची गरज आहे का? खरा विचार करा, पाप होईल का नाही होईल? मी सांगायची गरज नाही, नीट फक्त एक विवेकानं विचार करा, विवेकानं. जर होत असेल, बी केअरफुल. काहीतरी असा उपाय करावा लागेल का आपल्याला आता हळूहळू याच्यातून काय अशी उपाय करावा लागतील? हा मॅडम, माझं असं मत आहे की आपण असं म्हणतो की पाल दिसले की मारायचे, जुळवून दिसले की मारायचं, पण त्याला एक पर्याय असतो. जुळवायला हळूहळू ढकलत आपण बाहेर पण फिरू शकतो. पाणीला एक फटका मारतो, तिला थोडीशी चक्कर येते, तिला उचलून पण बाहेर फिरू शकतो. हा त्याचा पर्याय आहे. पर्याय म्हणजे हो बरोबर मॅडम म्हणतात पर्याय आहे. आपण मारू की आपण सापवायला फोन करून असो 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 यामध्ये पाप आहेच आहे सापाचंही, पण सापाविषयी थोडासा उल्लेख वेगळा केला. रुचिक सर्प हत्या साधुर मोदे. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकूर इमारतीवरती होते आणि प्रभुपादजी मला वाटतं भेटायला गेले, तर साप निघाला म्हणून त्यांनी सापाला मारायला सांगितलं. तेव्हा यांच्या मनात आला, असे कसे काय गुरु सापाला मारायला सांगतात? तर ते म्हणाले, शक्यतो सर्प आणि विंचू जे आहेत यांचा मृत्यू जे आपण करतो ना किंवा त्यांना आपण मारतो, त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या संकटातून मुक्त करत असतो. कारण त्याला विषाचं जे संकट आहे ना, त्या संकटातून मुक्त करण्यासाठी तरीही पण प्रार्थना केली पाहिजे. अशा वेळेस आपण एखाद्या जीवाला जेव्हा आपण मारतो तेव्हा त्याच्या हत्येपासून त्याच्या संकटातून जरी मुक्त करत असताना आपण तरीही प्रार्थना करावी. त्या साधू लोकही त्याचं अनुमोदन करतात, साधू अनुमोदन. तर ठीक आहे बाबा, रुचिक सर्पापर्यंत काय आहे, कारण त्यांच्या विषयीचा त्यांनाच काय होतो, त्रास होत असतो. म्हणून कदाचित तेही फार लास्ट लेवल आहे. असं नाही का उठलं धरला साप की पाहिला की लगेच हा फार विषारी दिसतो, माहिती पण नाही कोणता विषारी, किती प्रकारचे विषारी माहिती नाही. आम्ही पंढरपूरमध्ये एक साप निघला, सर्पमित्राला बोलवलं, तो काय ट्रिंकलर काहीतरी म्हणतात, अशा कोणता साप आहे, बेडूक किंवा वंदीर खाणारा असतो, विषारी नसतो. पण लोक आपल्याकडे कवड्याचा साप आहे ठेचून माराय असो. तर शक्यतो कोणाच्या त्यामध्ये आता त्यांना मारण्याचं परवानगी आहे, जे इतरावर हल्ला करतात, दुसऱ्याला त्रास होतो त्यांना. पण कधी कधी आपण निष्पाप जीवन नाही, खूप वेळा कारण नसतं नाही किंवा आपल्या खूप फायद्यासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी नष्ट करून टाकतो, तर ते होणारच. जे आपल्या पण का हा प्रश्न येतच. त्याच्यासाठी जीवसृष्टीने निर्माण करून ठेवलेलं, तसे काम दुसऱ्याने दिलेलं आहे. जे पाप करते त्यांच्याकडे दिलेलं नसेल. पण आता आपण अशा ठिकाणी अशा जगात राहतोय. 150 वर्षापूर्वी हरित क्रांती नव्हती भारतामध्ये, पिकं नव्हते का बरं नव्हती केली तेव्हा? काहीतरी तो पर्याय आपण तशी कल्पना करू, भगवंत म्हणून आम्हाला तशा जगात घेऊन जा. काय एवढं पाप करून पुन्हा आपल्याला जर संकट असेल पुन्हा आपल्याला, किंवा पॉइझन, एक लक्षात घ्या कठीण आहे गोष्ट. त्यामुळे कधी कधी लोक प्रवचनात थांबत नाहीत किंवा भजन करून गडबड करतात कलियुगातले लोक. एका आळीला आपण एक विष पाजतो, मग एका आळीला विष पाजल्यानंतर आळी शांततेनं मरते का? कशी मरते? तडफडून मरते ना. मग आपल्याला विष पाजल्यावर कसं मरू आपण? तडफडून. बरं, ही जर कर्मभूमी आहे, जसे करावे आपण म्हणतो का नाही, मन जसे करावे तसे भरावे, जर नियम असेल तर मग आपल्यालाही तो नियम. म्हणून पापाशिवाय आपण या जगात जगू शकत नाही. पण असं सांगितलंय कमीत कमी पाप करावं, कमीत कमी, जेवढं कमी करता येईल आपल्याला तेवढं कमी करावं.
आणि उर्वरित जे विषय आहे ते भगवंताला अर्पित करावे. म्हणून आपला नैवेद्य आहे की नाही, नैवेद्य अर्पित करून म्हणजे याच्यातलं पाप काढून घ्या. आपलं हरिनामाद्वारे भजनाद्वारे आपण तेही पाप जाणीवपूर्वक होऊच नाही अशी कल्पना करावी. जास्तीत जास्त आपल्या हातातून होऊ नये अशी कल्पना करून आपलं जीवन यापन करण्याचा प्रयत्न करावा. कलियुगामध्ये आम्ही पाहतोय, मी पाहतोय, बऱ्याच भक्तांना प्रचार करायचा म्हणजे मोठी अवघड गोष्ट आहे. त्यांना समजतं सगळं. कलियुगाच्या माणसाची अशी फसगत आहे, त्याला कळतं सगळं, पण त्याचा व्यवहार एवढा असं काही बसलेलं आहे आजकाल. प्रत्येक गोष्टीत हे आपण हे सगळं वापरतो ना, सौंदर्य प्रसाधन वगैरे, कॉस्मेटिक असतील, काय असतील, बेड्स असतील, काय असतील, याच्यामध्ये केवढी हत्या आहे माहिती आहे तुम्हाला? भयंकर प्रमाणात हत्या केली जाते. गायीचे चमड्यासाठी तिला उपाशी ठेवून तिला पिटल्या जातं, ते चमडा निघावं. गायीला उलट टांगून तिच्या डोळ्यातून रक्त बाहेर काढून त्याच्याकडे काही तुमच्या लिपस्टिक वगैरे काय वापरलं जातं, काही कॉस्मेटिक. कलियुग अत्यंत भयानक आहे. हे अत्यंत संकटमय स्थिती आहे. कलियुगामध्ये काय आहोत आपण, काय आहोत, मोठ्या कर्मबंधनात फसलेलो आहोत. शिवाय कलियुग जाणीव करून देत नाही. त्याला काय होतं म्हणतो, हा तुम्ही लागले सांगायला, एवढे लोक येडे आहे का? नाही, शास्त्र ते शास्त्र आहे. तुम्ही चुकीचं धरा नाही तर बरोबर धरा. सुरा सोन्याचा जरी असला तर सुराचा आहे. खूप असलं की माणूस मरणार. सोन्याचा दिसतो चमकदार, तसं कलियुगाच्या वस्तू दिसत चमकदार, तर त्या घात करणार म्हणजे करणार ना. कलोर दोषो निधी राजन, हे राजा कलियुग हा दोषाने भरलेला आहे. अस्ति एक महान गुण, एकच महान गुण आहे, कृष्णाने कृपा केली तर ठीक, नाही तर कलियुगाचं काही खरं. त्यामुळे म्हणतात दिस म्हणजे हे जग नॉट फॉर जंटलमॅन, चांगल्या माणसासाठी हे जग राहण्याचं ठिकाण नाही आहे. आता आलोय आपण इथं म्हणून साधू संग करा, भजन करा, कमीत कमी पाप करा. गरज नसेल तर करूच नका, काही आवश्यकता नसेल. आपलं पोट जर बिगर पाप करता कमी याच्यात भरत असेल तर फार मोठं, फार पैसा कमवायचा एवढ्यांचे. पूर्वी लोक सहज म्हणायचे शिव्या श्राप, त्याचा तळतळाट याने शब्द वापरला. कुठून आला हा शब्द? तळतळाट म्हणजे काय? दुसऱ्याचं हृदय दुखवून, हे का नाही? त्याला मारायचं आणि त्याच्या तडफडल्यात आपला आनंद कसं काय मिळेल आपल्याला? तात्पुरता मिळेल, क्षणिक मिळेल, ब्रह्मानंद मिळणार नाही ना. सो आनंद मिळेल, सेन्स ग्रॅटिफिकेशन थोड्या वेळ मिळू शकतं, नाही असं नाही. इंद्रियांना थोड्या वेळ आनंद मिळतो, आहे की नाही? थोड्या वेळ आनंद मिळतो, पण तो चिरकाल नाही ना, तो टिकाऊ नाही. कारण देणे घेणे आलं ना परत. चोरी केल्यावर थोड्या वेळ मज्जा वाटतेच ना, वा वा इकडे जा तिकडे जा, हॉटेलमध्ये जेव्हा हे जेव्हा ते जेव्हा, मग पोलिसांनी बोकोटो धरल्यावर कळतं बापरे, आहे की नाही? तोपर्यंत मज्जा आहेच. तेव्हा मज्जा करायच्या मागे डोंट डू फॉर सेन्स. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नका करू. जेवढं कमीत कमी कृष्णाला आपलं भजन करावं, त्यांना भोग दाखवावं. म्हणून आपले म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचारानं कमावं किती म्हणले? एक अभंग केलं तुकाराम महाराजांनी. मिळवणी कोट्यानो कोटी, सवे नये लंगोटी. म्हणजे आपल्यासंग काहीच येणार नाही कोट्यानो कोटी रुपये मिळवून. त्यामुळे किती देव म्हणले, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोडी. नाही ते काय, देवा पोळी दे भुकेच्या वेळी, असं एक अभंग आहे. थोड्यात थोडे, जेवढ्यात कमीत कमी प्रार्थना आहे, वचन भगवंताचं आहे, आपल्याला तोडता येणार. कर्मभूमी आहे, त्यामुळे कर्माचे सिद्धांत कर्माच्या मार्गालाच जातात. एक पोरग मला भेटला, एका कंपनीत कामाला आहे, तो साहेब आहे, त्या कंपनीचा मोठा ऑफिसर आहे. तो म्हणे मग प्रत्येक गोष्टीची हिशोब द्यावा लागेल. सासने मेले कद्या, मुंग्या मेले कद्या, किडे मारले कद्या, प्रत्येक गोष्टीच म्हणणं म्हणजे तू आता कंपनीत काम करतो, तुझे काही छोटे प्रोडक्ट विकतात, काही मोठे प्रोडक्ट विकतात, मग तू काहीच हिशोब देत नाही का? असं आहे का? नाही, काहींचा हिशोब दिला आणि काहींचा जाऊ द्या, नाही आता हे काय छोटे प्रोडक्ट आहे, जाऊ द्या, हे काय हे दोन याचे प्रोडक्ट, कंपनी ठेवल का तुला? नाही ना, प्रत्येकाचा हिशोब आमचा हिशोब तो लय कडक आहे. बघ आता तुझ्या कंपनीचा हिशोब कडक आहे, आणि ज्यानं कंपनी निर्माण केली त्यांचा नाही एवढा कडक राहणार.
त्यांचं जास्तच कडक राहील का नाही? तुम्हाला कडक शिकवलं तेच आहे ना. प्रत्येकाची नोंद ठेवते. एवढे मोठ्या कंपन्या आपल्या छोट्या प्रोडक्ट नोंद ठेवतात. हे छोट्या गोष्टी विकल्या जातात. आपल्या घरात येणारी सुपली, झाडू, हे काय फार थोडे महाग आहे का? हे आपल्या थोडे काळे मणी आहे स्त्रियांच्याकडे, हे काय फार मोठे आहे का? पण कंपनी का प्रत्येक हिशोब आहे, किती विकलं, काय झालं, काय. तसं आपला कर्माचा सगळा हिशोब राहतो. थोडं कठीण आहे पण प्रार्थनेने शक्य आहे. म्हणून तो भगवंताने विवेकाद्वारे, प्रार्थनेद्वारे हे हळूहळू समजायला बुद्धियोग देतो का म्हणाले. मग प्रश्न निर्माण झाले ना. मग भगवंत म्हणले ना, ददामी बुद्धियोगम, मी हळूहळू त्याला बुद्धियोग देईल, जो माझ्याशी जोडल्या जाईल आणि ह्या जगाच्या व्यवहारात होतो कमी सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे आपले राजे महाराजे प्रायोग क्वेश्चन करायचे, शेवटी सोडून द्यायचे सगळं, कुठलंच करू नको बाबा, आहे काय. असो, संसारामध्ये काही कर्म आपण करत असाल, प्रार्थना करा, भगवंताला भोग दाखवा आणि जास्तीत जास्त पाप होणार नाही. पाप सांगायची गरज नाही बरं का. एकदा प्रभुपाद म्हणाले होते, प्रत्येकाला माहितीये कोण कितने, आपण कुठं आहोत हे प्रत्येकाला काही गरज आहे सांगायची, कारण आतूनच कृष्ण आहेत ना. आपण खरंच निवांत बसून विचार केला, खरंच काय आहे, हा जग चाललंय म्हणून आपण चाललोय, आपला नाईलाज आहे म्हणून आपण करतो. ठीक आहे, प्रश्न खूप लांब गेला, पण आपण सर्वजण विचार करा, एकाचाच विषय नाही हा, सगळ्यांसाठी. कारण संसार काय, संसार काहीतरी हे करायला होतोच. संसार म्हणण्यापेक्षा खरं आपली दुर्गती जेव्हा केव्हा होते, जेव्हा आपली मती मंद होते. मती शुद्ध झाली की मग आपल्याला कळायला सुरुवात होते. मग आपल्याला कळतं 100 रुपये जरी मिळाले तरी. एक दिवस डॉक्टर साहेब मला भेटले किंवा लक्ष्मीनारायण प्रभू मला भेटले. ते म्हणले, जगायला किती लागतं, 100-200 कमायचे रोज, जास्त पैसे कशाला कमवतो म्हणे. ते म्हणे, मी रोज ऍडमिट करायचो पेशंट, आता पेशंट ऍडमिटच करत नाही म्हणे. ते प्रभूजी रोज ओरडतात म्हणे, रात्री पेशंट मागे फिरतो आणि सकाळी मंगल आरतीला उठत नाही, पहाटे उठून भजन म्हणजे आता सकाळी पेशंट घेतो आणि क्वचित प्रसंगी ठेवतो. म्हणजे कधी हळूहळू. अगोदर मला वाटायचं म्हणजे पैसा गोळा करू, पैसा खूप गोळा करू. ते म्हणजे पैसा गोळा केला तू मेला मग. हा खरं आहे, पैसा ठेवायचा पुढं. मग पैसा मी खूप कलेक्ट केला आणि दुसरे एक आमच्या गावाकडे एक घटना घडली, तेवढी सांगतो थांबतो मी. आमच्या इकडं मी असं ऐकलं, एक माणूस आहे, तो व्याजाने पैसे देत होता शेजारच्या गावात. मागच्या माणसाला माहिती, पैसे द्यायला गेला, पैसे वगैरे गोळा केले सगळे, बरेचसे पैसे लोकांचे, आणि रस्त्याने येता एका गाडीने त्याला धडक दिली आणि तो मेला. आता कोणी दिली हे पण माहिती नाही आणि कोणाकडे राहिले हे पण माहिती नाही, आणि ते पैसे तिथेच पडून राहिले. 5-7 लाख रुपये काय घेऊन आता 4-5 लाख रुपये तिथेच पडले. असं होतं, पैसा लागतो जीवन यापनासाठी लागतो, पण खरं तो पैसा कृष्णांचा आहे. कृष्णाला किती शुद्ध पाहिजे तेवढं आपल्याला पाहिजे, अशी कल्पना करायची. हळूहळू काही गोष्टी कमी करायला चालू. हरे कृष्ण. आता काय सगळे किडे वकडे खूप झालेत असं नाहीये, किडे आहे तसेच आहे, आपल्या डोळ्यात जास्त दिसायला. आपण असं ठरवलं की आम्हीच राहणार आहोत आता इथे, दुसऱ्याला राहू द्यायचं नाही. आमची कल्पना अशी झाली. आता पूर्वी आपल्याला वाटायचं उंदीर आहे, साप आहे, मांजरी आहेत, कुत्रे आहेत, खाती नाही प्रकारा. जीवाशी जीवनम आहे ना, मनुष्य त्याच्यावर वेगळा आहे, त्याचा काही संबंध नाही त्याचा. ते जीवाशी जीवनम, ते ज्यांनी हे मनुष्य ह्याचा उपयोग केला, योग्य उपयोग केला नाही, त्यांच्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. आपण त्याच्यातून आपण साक्षी पाहावा. जीवाशी जीवनम पाहणारा आपला काय आहे, साक्षी भाव आहे. की कसं बघा ना, किती संकट आहे, या संकटातून आपण स्वतंत्र आहोत, कारण आपल्याला भगवंत आहे सोडवण्यासाठी.